मंठा शासकीय विश्रामगृहाचे माती मिश्रित काम गुत्तेदारास काळे यादीमध्ये टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी। कोट्यवधी रुपये मातीमोल मंठा शासकीय विश्रामगृहाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाकरता वापरल्या जाणाऱ्या रीतीमध्ये ढेकळे अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे गुत्तेदारास पाठीशी घातली जात असून तब्बल 1 वर्षापासून चालू असलेल्या दर्जाहीन कामाची चौकशीची मागणी येथे अशोक सर्जेराव वयाळ यांनी केली आहे। बदलता महाराष्ट्र न्यूज, अतुल खरात, जालना। मित्रांनो, या ठिकाणी जवळपास 4-4.5 कोटीचं काम चालू आहे। या ठिकाणी मंठा शासकीय विश्रामगृह नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात या ठिकाणी जी रेती वापरण्यात येत आहे या बांधकामासाठी, ही रेती अत्यंत माती मिश्रित आहे। जवळपास 30 ते 40% याच्यामध्ये माती आहे। ही माती पाहून घ्या, ऐकलं का? याच्यामध्ये काडी कचरा बराच आहे या ठिकाणी, पाहून घ्या। आणि हे निदर्शनास येऊ नये म्हणून या ठिकाणी या रेतीवरती पाणी मारण्यात येत आहे। रेती माती मिश्रित आहे, ते पाहून घ्या इथे काय आहे रेतीमध्ये, तर ऐकलं का? आणि या कामाविरुद्ध कोणी तक्रार करू नये म्हणून हे अधिकारी, कर्मचारी आणि गुत्तेदार हे संपूर्ण मिली बघत आहे। हो, या शासकीय विश्रामगृहाचं जे काम चालू आहे या ठिकाणी या बांधकामावर पाणीसुद्धा मारण्यात येत नाही बरोबर, आणि अधिकाऱ्याला विचारणे केले असता उद्धट स्वरूपाचे त्या ठिकाणी उत्तरं येतात। काही लोकांकडून मला धमक्यासुद्धा येत आहेत। आता नेमकंच बाजलगावचं प्रकरण घडलेलं आहे, आपलं त्या बीडमधलं प्रकरण घडलेलं आहे, ऐकलं का? मला जे धमक्या येत आहेत कोणाकडून येत आहेत, काय येत आहेत, वेळ आल्यानंतर मी तो जाहीर खुलासा करील। तुषार देशमुख व्हायला मी स्वतः तयार आहे, मी म्हणण्याला भेट नाही। माझं म्हणणं एकच आहे की हजारो कोटी रुपये, समजा कोट्यावधी रुपयाचं हे काम या ठिकाणी चालू आहे। हे जर समजा बेकायदेशीररित्या निकृष्ट दर्जाचं होत असेल, आज मी या ठिकाणी मंठा येथे एक निवेदन दिलेले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, आणि ते निवेदन आम्ही अधीक्षक अभियंता औरंगाबाद यांच्याकडे दिलेलं आहे। त्याच्या प्रती आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही यांना सुद्धा दिलेलं आहे। येत्या 7 दिवसामध्ये जर याची चौकशी नाही झाली तर लोकशाही मार्गाने या ठिकाणी जे तीव्र आंदोलन करायचं आहे आम्ही ते या ठिकाणी करणार आहोत। माझी विनंती आहे प्रशासनाला की या ठिकाणी जे बोगस काम चाललेले आहे याची तात्काळ चौकशी करावी। संबंधित गुत्तेदार असेल, चौकशीनंतर काय निदर्शनास येणार आहे ते आम्हाला माहिती आहे। चौकशीनंतर त्याला काळ्या यादीत टाकावं, त्याच्या विरोधात कारवाई करावी, आणि या बांधकामावर देखरेख करण्यासाठी जे काही अधिकारी आहेत, इंजिनियर्स आहेत, यांचीसुद्धा चौकशी करून यांच्या विरुद्धसुद्धा कायदेशीर कार्यवाही करावी। 7 दिवसात जर आपण कार्यवाही नाही केली तर या ठिकाणी मी स्वतः लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार आहे, याची दखल घ्यावी।